जोगवा मागायला येऊन महिलेला तुझा नवरा मरणार आहे अशी भीती दाखवून 2 महिलांनी 65,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे। जोगवा मागायला येऊन देवघरात शिरत महिलेला तुझा नवरा मरणार असल्याची भीती घालण्यात आली। त्यानंतर नवऱ्याला काही होऊ नये यासाठी पूजा घालावी लागेल असं सांगून 65,000 रुपये काढून घेत स्नेहा प्रथमेश मंगळवेडेकर वय वर्ष 22 राहणार उत्तर कसबा शेटेवाडा बाळवेस यांची फसवणूक करण्यात आली। गुरुवारी सकाळी या प्रकरणातील महिला संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून संगीता लहू शितोळे राहणार भालकी बिदर, गीता जालिंदर साळुंखे वय वर्ष 20 राहणार तुळजापूर धाराशिव यांना ताब्यात घेतलं। फिर्यादी स्नेहा या घरी असताना सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास जोगवा मागण्यासाठी महिला घरात आली। त्यांना पीठ देण्यासाठी स्नेहा घरात गेल्या। त्यावेळेस ती महिला देवघरात येऊन बसली। त्यावेळी दुसरी जोगवा मागणारी महिला त्यांच्या घरात येऊन बसली। त्यावेळी तुझा नवरा खूप चांगला आहे, सर्वांच्या मदतीला धावतो असं सांगून एका कागदाच्या पुडीत तांदूळ आणि हळद कुंकू टाकून ती पुडी घेऊन त्यांना देवघरात पाया पडण्यास सांगितलं। यावेळी हातचलाकीनं पुडी बदलण्यात आली। ती पुडी उघडल्यानंतर त्यात तांदूळ, कवडी आणि फुलं निघाली। त्यानंतर तुझ्या नवऱ्यावर संकट येणार आहे, अपघात होणार आहे अशी त्यांना भीती घालण्यात आली। तुझ्या नवऱ्याचं संकट दूर करते, घरात जेवढे पैसे आहे ते तेवढे पैसे घेऊन ये असं त्यांना यावेळी सांगण्यात आलं। त्यामुळं भेदरलेल्या स्नेहा यांनी गाडी घेण्यासाठी ठेवलेले 65,000 रुपये काढून त्या महिलेला दिले। त्यानंतर ती महिला तिथून निघून गेली अशी फिर्याद तिने दिली आहे। या प्रकरणी 2 अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।